तुमचं प्रथमतः मी न थांबता तुमचं मनापासून स्वागत करतो. प्रेम झालंय कधी? प्रेम पोरीवरती प्रेम झालंय? हो झालं भरपूर. तुला फेमस व्हायचंय, तू फेमस हो. चहा विकून हो, नाही तर दारू विकून हो. हॉटेल टाकून हो, नाही तर बोलबच्चन टाकून हो. रील करून हो, नाही तर टिकटॉक करून हो. आणि काहीच नाही जमलं तर खोटी आश्वासनं देऊन राजकारणी हो, पण फेमस हो. आणि हा, अजून फेमस व्हायचं असेल तर हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती ये आणि अजून फेमस हो, पण थांबू नको. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या युट्यूब चॅनलवरती. आज आपल्याबरोबरती एक कंटेंट क्रिएटर आहेत, वैभवजी वाघ आहेत. त्यांना तुम्ही खूप साऱ्या रील्सच्या माध्यमातून पाहिलं असेल. आपण आज त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावरती किंवा त्यांची पर्सनल लाईफ जाणून घेऊ कशी आहे, किंवा ते कशा पद्धतीने काम करतायत, आत्ता जे व्हायरल झालेत, पण त्यांचा बॅकएंडचा प्रवास कसा आहे, आपण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून, आजच्या गप्पांच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, तुमचं प्रथमतः मी न थांबता तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. काय आता तुम्ही चांगल्या पद्धतीने व्हायरल आहात, तुम्हाला लोक पाहत आली, पण काय की बॅकएंडचा प्रवास माहित नाही, किंवा तुम्ही स्टार्ट कसं केलं होतं, किंवा याच्या मागची स्टोरी काय ती आपण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून किंवा गप्पाच्या माध्यमातून जाणून घेऊ. नक्की. मला एक म्हणजे तुमचं आपण शाळेपासून सुरुवात करू, की शाळा कॉलेज कुठे झालं, मग आपण नंतरच्या प्रवासाकडे येऊच. शाळा कॉलेज कुठे कम्प्लीट झालं, किंवा त्याबद्दल काय सांगा. मी शाळेत नववीत होतो पहिल्यापासून, 1ली ते 10वी. जे आपलं पहिलं स्टार्टिंगचं हे असतं ते मी नववीतनं केलं मराठी शाळेत. मग त्यानंतर मी ठरवलं होतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची, म्हणून मी डिप्लोमात ॲडमिशन घेतलं SSMSला. तिथं 2 वर्ष केल्यानंतर कळालं की हे आपल्या कामाचं नाही आहे हे, म्हणून मग तिकडनं मूव्ह ऑन करून मग मी वाईडी झालो होतो. ॲक्च्युली मी म्हणजे तेव्हा ठरवलं नव्हतं की सोडूनच जायचं आहे, पण म्हणलं जसं 10वी झाल्यावरती MSCIT असतं तसं आमच्या घरच्यांचं होतं की वाईडी झालं 1 वर्ष काय करणार, घरी थोडी बसणार आहे, मग ॲनिमेशनचा कोर्स कर. मग तो कोर्स होता 1-1.5 वर्षाचा, तो कर म्हणले. बरोबर, की तर वाईडी आहेच तर कर म्हणून मग तो कोर्स केला. ते कोर्स केल्यावरती कळालं की इकडनं पण आपल्याला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहेत. मग म्हणलं मग कशाला परत जायचं आहे. जिथं मी ॲनिमेशन करत होतो त्यांनी पण मला बोलले होते की एक काहीतरी धर, की तू इथं करतो ही वेगळी फील्ड आहे, ती वेगळी फील्ड आहे. हो, डिफरंट. मग सोडायचं असेल तर ते पूर्ण सोडून दे, नाहीतर मग हे करू नको असं. पण मग ॲनिमेशन म्हणल्यावरती मला खूप भारी वाटलं होतं. आहेच म्हणजे तसं ते, कारण की बाहेरनं बघायला गेलं ना की खूप भारी वाटतं ॲनिमेशन. मग ते VFX दाखवतात. तुम्ही VFXचं जर ते शोरील जरी बघितले ना थोडे यूट्यूबवरती व्हिडिओ बघा, तुम्हाला असं होतं की अरे काय भारी सगळं. आणि मग ते सगळं बघितलं होते मी. आपले जे बाहुबलीचा जो हे झाला होता VFX पूर्ण, किंवा मग मार्वल्सचे वगैरे बघितले तर तुम्ही फॅनच होऊन जाताल पूर्ण त्याचे. आणि त्यानंतर जेव्हा मी मेन म्हणजे स्टुडिओ बघितला जिथं काम होतं, बापरे प्रेमातच पडलो मी त्याच्या. म्हणलं मला ॲनिमेशनच करायचंय. म्हणलं मेकॅनिकल वगैरे मग ते असं येतं नाही का, ग्रीस लागले हाताला, काळे कपडे झाले, ते ॲप्रन घातलं, ॲप्रन सगळं काळं पडलंय, त्या गोष्टी येतात. मग म्हणलं अरे हे खूप चांगलं नाही, AC मध्ये बसून आपलं 9 तास काम केला आणि त्याच्यात पैसा पण चांगला आहे. म्हणलं ॲनिमेशन करूयात, म्हणून मी ॲनिमेशनमध्ये केलं कंटिन्यू तेव्हा. पण नंतर मागं असं होतं की मला काहीतरी डिग्री हवी, काहीतरी करायचं आहे. म्हणजे एक लागतं ना आपलं पत्रिकेत लागतं खाली की BCom केलंय, MCom केलंय, काहीतरी केलं असं येतं. म्हणलं काय करावं, मग सोपं होतं BCom. म्हणलं BCom करायचं आहे, म्हणलं त्यासाठी 12वी करावी लागेल. 12वी तर नव्हतीच, डिप्लोमा केला होता डायरेक्ट, म्हणून म्हणलं बाहेरनं 12वी करायची. ते तुमच्या इथनं पाथर्डीमधनं केलं मी. पाथर्डीचं नाव खराब होईल बरं का. पाथर्डीचं नाव चांगलं कधी. पाथर्डीमध्ये खूप सारे मुलं येतात तिकडे, पुण्याची, मुंबईची, कशासाठी, 12वी पास करण्यासाठी. ते कॉपी चालते अजून पण, कॉपी चालते काय ते बघा. चालणार असेल तर टाकायला, चालणार असेल तर मला सांगतो मी सगळं. आता जरा स्ट्रिक्ट झालंय, पण मला वाटतं थोडंफार 19-20 चालतं अजून पण बऱ्यापैकी. तिथं काही कॉलेज आहेत तिथं चालत नाहीत असं ऐकलंय मी पण. कारण की आम्ही 2 जण गेलो होतो मित्र इकडनं करायचंय म्हणून. कारण की जॉब करता करता ते परत एवढं बोर्डाचा अभ्यास करणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी तिकडनं केलं होतं 12वी. मित्र म्हणला होता चांगलं होऊन जाईल, करून टाकू, मग तिकडनं केलं. फक्त मी BCom जेव्हा केलं तेव्हा ते रेग्युलर
कॉलेज रेग्युलर मी गेलो नाही रेग्युलर तिथं कॉलेजला, पण म्हणजे कधीतरी सबमिशनला वगैरे असं जायचो, पण तिथं नव्हतं एवढं. मग तिथनं केलं मी, तिथं प्रॉपर अभ्यास वगैरे करून केलं होतं B.Com. मग पुढे जॉब कंटिन्यू केला की बाकी काही? जॉब करता करताच हे सगळं करत होतो मी एज्युकेशनचं. बरोबर. मग इंस्टावरती नंतर आपल्याला इंस्टावरती आलं पाहिजे, आपण इंस्टावरती काम करू, असा हा प्रवास कसा आहे? मी पहिल्या ज्या कंपनीत होतो किंवा कॉलेजमध्ये पण मला म्हणायची मुलं की फनी थोडंसं त्यातलं काहीतरी कर. मग मी कॉलेजला असताना मी आपलं कॉलेजचे जे प्रोग्राम्स होतात त्याच्यात घेतलं, किंवा ऑफिसचे जे प्रोग्राम व्हायचे त्याच्यात स्टँडअप करायचं केलं होतं, म्हणजे एकदा दोनदाच केलं. पण मग तेव्हा मी स्क्रिप्ट लिहायचो स्वतः. बरोबर. पण मग मला तो हे कळत नव्हतं. मला काय वाटायचं की हे जे करतायत कॉमेडियन्स ते डायरेक्ट यूट्यूबला पोस्ट करत असतील किंवा कुठेतरी मोठ्या प्रोग्राममध्ये करतायत आणि मग करतायत. मग ह्याची जर्नी स्टार्ट कुठून होतो? ओपन माईक हा कन्सेप्ट माहितीच नव्हता मला. मी खूप असं इंटरेस्टने त्याच्यात गेलो पण नाही की बघायचंय मला, काहीतरी करायचंय म्हणून जायचं. तर मी 3 ते 4 वर्ष फक्त लिहित होतो. बरं. फक्त म्हणजे स्क्रिप्ट बनवून ठेवल्या होत्या, करेल म्हणलं कधीतरी. आणि जॉब असेल ना तर तुम्हाला थोडंसं ते होतंच की वेळ नाही, हे नाही, असं होतं. मग एक दिवस असंच इंस्टाला स्क्रोल करता करता आलं तिथं ओपन माईक. म्हणलं ही कन्सेप्ट काय? मग मी सर्च केलं तेव्हा मला कळालं की जे असे कॉमेडियन्स असतात किंवा पोएट्री जे करतात ती लोक असतात, ही ओपन माईकला स्वतः परफॉर्म करतात आणि मग त्यातून पुढं ओपन माईक्स करता करता मग तुम्हाला मिळतात त्याच्यात. मग मी ओपन माईक्स चालू केले. मग मला ते आवडायला लागलं की हा लोकांसमोर जायचं आणि लोकांना सांगायचं स्टँडअप कॉमेडी करतो. आणि लोकांना सांगताना पण कसं भारी वाटतं ना, स्टँडअप कॉमेडी करतो. घंटा ओपन माईक म्हटल्यावर काहीच नसतं ते. तिथं तुम्हाला बघायला फक्त 4-5 टाळके आलेले असतात. ती पण एकतर आपलेच मित्र असतात किंवा हे असतं. ओपन माईक्स ही कन्सेप्ट नंतर मला पटली नाही, कारण की आपण आपलं जे टॅलेंट दाखवतोय त्याची कदर करायला लोक नसतात तिथं. ती बरोबर. जे तुम्ही जर टॅलेंट दाखवताय आणि तुमचं टॅलेंट जर खरंच एवढं चांगलं आहे तर ती जरा मोठ्या ह्याच्यात दाखवा ना. माहिती ती जर्नीची स्टार्टिंग तिकडं नाही, पण मग आहे ते थोडंसं मला ती कन्सेप्ट आवडली नाही. तर म्हणलं पब्लिकनी बघावं आपल्याला जास्तीत जास्त. मग त्यासाठी काय करावं? मग इथे घुसलो मी रील्समध्ये. म्हणजे इथे तुम्हाला व्ह्यू काउंट पण जास्त आहे, तुम्हाला बघणारी लोक पण जास्त आहेत. तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म आहे ना, तो सोशल मीडिया म्हणलं ओपन प्लॅटफॉर्म आहे तो, तुम्हाला भरपूर जण बघतायत. असं होतं एखादी व्हिडिओ व्हायरल गेली तर माझा पहिला व्हिडिओ होता जो व्हायरल गेला होता स्टँडवाला, की मी बसलोय आणि मग एक जण येऊन म्हणतो भाऊ स्टँड, आणि मी बसलेल्या याच्यात स्टँड काढतोय. मग ते पडतो. मग ती टून आली होती एक, ती टाकली होती त्याच्यात. तर तो व्हायरल गेला होता तो व्हिडिओ. 5 मिलियनला वगैरे तेव्हा गेला होता. त्यावेळी खूप होतं माझ्यासाठी ते. तिकडनं सुरुवात झाली. मग दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ असे व्हायरल जात मग आता आहे. आता बऱ्यापैकी तुमचे रस्त्यावरती बसून मांडी घालून हे व्हिडिओ तर लाजबीज वाटत नाही का? आता आपले लोक पाहतायत. लाजायचं काय? आता तुम्ही जर करताय काहीतरी. नाही, सगळी लोक पाहतात ना आपल्या समोर. ऍक्च्युली जेव्हा आपण रियालिटीमध्ये करतो, रियालिटी काय असते तेव्हा मनामध्ये भाव काय असतात किंवा मनामध्ये काय काय येतं थोडंसं, म्हणजे लाज तर वाटतेच. कोण एवढं निर्लज्ज नसतं की जाऊन बसलं आणि केलं. पण आहे काहीतरी कुठेतरी कंटेंट काढायचं आहे तर मग करायलाच हवं. आणि मी भरपूर असे बघितले होते की ते रस्त्यावर त्याचे बोर्ड घेऊन उभे राहतात. आणि मी जिथं केलंय ते बोर्ड घेऊन उभं राहणारी पहिली होती ना, मांडी घालायला पहिलं तुम्हाला पाहिलं असं. हा, मग मी म्हटलं त्यातलं काहीतरी वेगळं करायचं म्हणून. आता ह्याच्यात कसं कॉम्पिटिशन आहे रील्समध्ये. तुम्ही काहीतरी वेगळं करताय तेव्हा तुम्ही स्टँड आउट होणार तिकडनं. तुम्ही काहीतरी वेगळं दिसून येणार त्यातनं. मग त्यामुळे मी म्हटलं की काहीतरी वेगळं. मग तो गॉगल वेगळाच घातलाय. तो जर गॉगल नीट बघितलं तर गॉगल वेगळाच आहे. अंधाराचा गॉगल घातला आणि ते बसलं. तर तसं होतं ते. म्हटलं करायचं काहीतरी वेगळं म्हणून केलं होतं ते. बऱ्यापैकी ते आता एक मध्ये व्हायरल व्हिडिओ सोडण्यात आता एक स्कूटीवरचा व्हिडिओ, त्याची कन्सेप्ट काय, रियालिटी काय त्या व्हिडिओ मागची? म्हणजे सगळ्यांनी खूप 12-13 मिलियन दुसऱ्याच्या पेजवर गेला किंवा बाहेर खूप व्हायरल झाला. ती स्टोरी काय होती? लिहिण्यापासूनची स्टोरी अपलोडिंग पर्यंत? लिहिण्याचं नव्हतं त्याच्या काय, पण जर म्हणायला गेलं नंतर मी गाडी त्यासाठी घेतली म्हणू शकता तुम्ही. मला ती गाडीची कन्सेप्ट आवडली. स्पीकर वाजतोय, हे होतंय. जेव्हा ती मी म्हणजे जेव्हा ती गाडी बघितली पहिले, मला गाडी घ्यायचं चाललं होतं, तर जेव्हा गाडी घेतली तेव्हाच माझ्या डोक्यात क्लिक झालं होतं की अरे आपण असं पण काहीतरी करू शकतो याच्यात.
मग ते थोडेसे त्याला ते हे दिलं की मित्र जातो मागं मोबाईलवरती कनेक्ट करतो त्याच्या आणि तो साईडला जाऊन ते वाजवतो. मग ते हे केलं आलं होतं कनेक्ट. मग गाणं कोणतं वाजवायचं तर म्हटलं काहीतरी असं लाऊड नाही का, काहीतरी जोरात वाजतंय असं काहीतरी घेऊ. आणि मग मला वाटतं एखाद्या मीम्समध्ये बघितलं होतं की ते तात्या सोडा तात्या. मी ते सर्च केलं युट्यूबला, म्हणलं हेच वाजवायचं. मला मित्र पण खूप म्हणत होते की नाही अरे काहीतरी आपण वेगळं करू राहू, कसं ऑकवर्ड होईल. मी तुम्हाला सांगतो त्याच्यात मी 3 ते 4 टेक घेतले त्याच्यासाठी पण. कारण की का तर माझी चूक नव्हती. जो कॅमेरामॅन स्वतः करत होता, मित्र होता माझा, तो जो काढत होता, ते जसं वाजलं ना त्यांनी बंद केलं आणि तो साईडला जाऊन बसला. म्हणलं अरे खरंच लाजू नको, काहीच नाही होत म्हणलं, एकदा माझ्यासाठी कर. तेव्हा पण त्यांनी भरपूर म्हणजे आम्ही 3 ते 4 जण थांबलो होतो व्हिडिओ काढायला. मग त्यांनी पण ते भरपूर वेळा सारखा तो बंद करायचा, कट करायचा. त्याला कोणतरी बघितलं त्यांनी पळून जायचं तिकडनं, तसं झालं होतं त्याला. नंतर झालं शेवटी मग केलं. कुठल्या रोडवरती केलं ते गुडलक चौकात केलं होतं मी. ऑब्विसली लाजणार ना मुलं. लाजणार, पण मला तिथं का नव्हतं वाटत, कारण की तिथे ना कलाकार कट्टा आहे. कलाकार कट्टा, भरपूर कलाकार तिथं म्हणजे रस्त्यावरती आपली कला सादर करतात. म्हटलं ते लाजत नाहीत, आपण पण तेच आहे ना, आपण पण कलाकारच आहे कोणतरी. आपण पण लोकांना एंटरटेन करतोय किंवा काहीतरी देतोय, तर आपण का लाजायचं. आणि लोकांना ह्या गोष्टी आवडतात. काहीतरी वेगळं दिसलं ना इन्स्टावरती, आता तुम्ही स्क्रोल करताय, एकसारखे व्हिडिओ दिसतील घरात बसून, कॉमेडी हे त्यात, पण मग हे काहीतरी वेगळं दिसलं की अरे रस्त्यावरती काहीतरी करतो, मग ते लोकांना आवडतं, शेअर होतं. मग तसं काहीतरी करायचं होतं म्हणून केलं. यानंच एक प्रश्न असा येतोय की आता जी लोक बरोबर असतात मुलं, ती कंटेंट लिहिण्याच्या नंतरचा विषय, पण कंटेंटच्या आधीचा विषय तुम्ही एकटेच असता, तेव्हा हा कंटेंट चालेल नाही चालेल ते लिहिताना काय ती प्रोसेस काय, किंवा ते कंटेंट येतो कुठून? आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट चालणार आहे. मी खरंच पर्सनली सांगतो की त्यामुळेच आपण सादर करतो ना समोरच्याला. पण मग ते लोकांवरती असतं की लोकांना काय आवडतं ते त्यांना माहिती आहे. आपण जेव्हा स्वतः करतो आपली प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडतेच. आपल्याला मुलगा काळा झाला आपला तरी आपल्याला वाटतं की आपला मुलगाच भारी दिसतो. आपला मुलगा जसं आईचं असतं की आपला मुलगाच हिरो आहे, तसं असतं की मला वाटतं की माझी प्रत्येक कन्सेप्ट भारीच आहे. पण मग ते लोकांना सादर केल्यानंतर कळतं की आता मला वाटलं नव्हतं थांबू नकोचा व्हिडिओ, मला वाटलं होतं 1 मिलियनला जाईल, किंवा मला तर स्टँडवाला व्हिडिओ पण वाटला नव्हता की एवढा 5 मिलियन पर्यंत लोकांना बाहेरनं म्हणजे त्याच्यात कसं होतं, लँग्वेज बॅरियर नव्हती किंवा मराठीत बोललोय किंवा असं नाही नव्हतं. भाऊ आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो, बाई स्टँड असं काहीतरी बोलला तो, भाऊ स्टँड, ते कळण्यासारखं होतं. म्हणून ते भरपूर लोकांना कळलं. आता तात्याचा व्हिडिओ पण तो भरपूर लोकांना, असं बाहेरचे पण हिंदी लोकांना पण कळतो, तो काहीतरी वाचतंय वेगळंच असं होतं. अशा घरच्यांच्या प्रतिक्रिया असतात की असा एखादा ऑड व्हिडिओ बनवला आहे किंवा जरा थोडंसं नॉन एज व्हिडिओ आहे, तर आपले घरचे नातेवाईक यांच्या काय कधी यांचे बोलून दाखवतात की लोक? असं बोलून नाही दाखवत ऍक्च्युली. जेव्हा आहे ना त्यासोबत व्हायरल पण होतं, प्रसिद्धी पण मिळते ना, मग कोण असं म्हणत नाही की अरे हे चुकीचं करतो किंवा काय करतो. त्यांना ते दिसतं की अरे हा व्हायरल होतोय किंवा एवढं जण, आणि लोक कसे हसत सांगतात अरे हे बघ हा व्हिडिओ बघ. तर माझ्या पण भरपूर नातेवाईकांचा फोन येतो, ते सांगतात काय, कसं मला कधी आलं नाही की काही बनवतोय किंवा काय, असं नाही आलं. एखाद्या व्हिडिओवरती खूप सारी मेहनत घेऊन एखादा व्हिडिओ फ्लॉप गेल्यावरती, म्हणजे खूप सारी मेहनत घेतली आहे, खूप साऱ्या गोष्टी जमवल्यात त्या रीलसाठी. होतं भरपूर होतं ते. म्हणजे आता एक रिसेंट व्हिडिओ पाहिला असेल माझा, एक बाबाचा व्हिडिओ आहे. त्या बाबाच्या व्हिडिओसाठी मी खूप आधीपासून कन्सेप्ट लिहिली होती ती, की मला असं काहीतरी करायचं, बाबाचे व्हिडिओ करायचे, एक मॉन्क जे असतात ते त्यांची, की काहीतरी चुकीचंच सांगतायत ते, असं बनवायचं होतं मला. आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली, खूप म्हणजे पैसा पण भरपूर इन्व्हेस्ट केला. ते रुद्राक्ष आणि ते हातात अंगठ्या वगैरे, ते नाही म्हटलं तरी 1000-1500 रुपये त्याच्यात गेले होते माझे. आणि स्टुडिओचा खर्च आला, कॅमेरामॅन आलं, सगळं आलं, ते सगळं केलं. मेन म्हणजे मी प्रत्येक एडिटिंग मी स्वतः करतो माझ्या व्हिडिओची. तुम्ही ऑलरेडी असल्यामुळे त्यामध्ये तर मी स्वतःची एडिटिंग करतो. पण ते असं होतं की त्यात ग्रीन स्क्रीन होतं, आणि ग्रीन स्क्रीनचं मला एवढं नॉलेज नव्हतं, क्रोमा वगैरे रिमूव्ह करायचं ते मला एवढं नॉलेज नव्हतं. पण मला त्याच्यात टाइम एवढा इन्व्हेस्ट नव्हता करता येत. मग ते मी दुसऱ्यांकडनं करून घेतलं, ते एक झालं, किंवा त्याचे बॅकग्राऊंड झाले, सगळं केलं त्यात, पण तो काय चालला नाही एवढा.
म्हणजे किती अपेक्षा होती आणि किती चालला तो? बऱ्यापैकी चालला मला वाटतं. तो मला वाटलं होतं मिलियन्स मध्ये जाईल, बरं, हा, पण ओके. तो लाखात पण नाही गेला. म्हणजे तो 1 लाखाच्या पुढे पण नाही गेला असं वाटतं मला. बघितल्यानंतर मी, पण तो 1 लाखाच्या पुढे पण नाही गेला तो व्हिडिओ. एक थांबू नको एक कन्सेप्ट कुठून आली? म्हणजे आता काय की आपण 100 व्हिडिओ तयार करतो, एक व्हिडिओ चालल्यावरती 100 कव्हर होतात, भाग वेगळा. बरोबर. एक थांबू नको त्या नावाने पण का काही झालं तरी थांबू नको, लगेच तुमचा चेहरा आठवतो. तर ती कन्सेप्ट आली कुठून की आपण या पद्धतीनं करू शकतो किंवा या पद्धतीनं केलं तर लोक अजून चांगल्या पद्धतीने पाहतील? ते एक लिहितो आपण आता, जसं मी म्हणलं की प्रत्येक कन्सेप्ट मला वाटायची भारी चांगलीच आहे. मग त्यातली मला ही थोडी होती की नाही का ही अजूनच खूपच जाणार चांगली, ही हिट करणार, हे मला वाटलं होतं. पण ते तेव्हा वाटलं होतं की 1 मिलियन 2 मिलियन अशी जाईल, आणि एवढे 14 मिलियन लोक बघतील हे कधीच नव्हतं वाटलं. 14 मिलियन म्हणजे आता कुठं 1,40,00,000 असं काहीतरी गणित आहे त्याचं. पण ती एवढी लोक बघतील हे कधीच वाटलं नव्हतं. 2 मिलियन तर नुसते शेअर्सच त्याला. आणि मग मी पहिले नॉर्मल लिहिलं होतं की 2 मित्र मिळून गप्पा मारतायत आणि त्यातनं एक दुसरा मित्र पिऊन आलाय, असं होतं माझ्या डोक्यात की दुसरा मित्र पिऊन आलाय आणि मी त्याला अजून खिजवतोय त्याची. आता जर तुम्ही म्हणजे घरचं उदाहरण घेतलं तर आई वडील म्हणजे एखादं मी म्हणलं की मी बाहेरनं खाऊन आलोय आणि आता माझं पोट दुखतंय, तर वडील काय म्हणतील किंवा आई काय म्हणेल की खा ना, अजून खा बाहेरचं, खा अजून. असं नाही म्हणणार आहे खात नको जाऊ, हे त्रास होतोय तुला, असं नाही, खा अजून खा, असं थोडा टोमणा मारतील टोमणा टाईपने सारखेजम मध्ये. तर तसंच माझ्या डोक्यात होतं ते की अजून त्याला खिजू, त्याला त्याची उडवू त्याची, असं होतं, त्याला बोलू असं होतं. मग मी ते मित्रांना जाऊन सांगितलं की असं असं करायचंय मला. मित्र म्हणले की नको, तू पोडियम मध्ये कर, पोडियम मध्ये अजून ते भारी वाटेल, तू थोडंसं असं मोटिवेशन दिल्यासारखं बोल. मग पोडियमचं तर काय झालं नाही, म्हणून मग मी विचार केला की आपण असं सोफ्यावरती बसून आणि थोडंसं असं ॲटिट्यूडमध्ये बसून लोकांना सांगू ते, आणि असं सिरियसली सांगू. मी म्हणलं सिरियसली सांगू की एकदम सिरियसमध्ये काहीतरी बोलतोय. आणि ते कसं होतं की आपण नॉर्मल गायछाप, लफडं किंवा दारू ह्याचं विषय बघताना कसं ते इमॅजिन करतो त्या लोकांना. पण एक माणूस सूट वगैरे घालून, गॉगल वगैरे घालून एखाद्या सोफ्यावरती बसलाय आणि काहीतरी शब्द वापरतोय, तर ते त्यांना थोडंसं एंटरटेनिंग वाटतं ना, वेगळंच काहीतरी, अरे हे काहीतरी वेगळंच आहे. किंवा बोलताना काय बोलेल, असं सूट वगैरे घालताना काहीतरी ज्ञान देईल असं वाटतं, पण हे काहीतरी वेगळंच ज्ञान देतोय. ते अजून लोकांना हिट झालं ती कन्सेप्ट, मग ती चालली. यासाठी बरीचशी मेहनत करता तुम्ही, स्टुडिओ असेल किंवा ह्या गोष्टी? स्टुडिओच्या बाबतीत झालं तर तसं सांगितलं तर लिस्ट टू सेल म्हणून एक आहे कंपनी, त्याचं प्रमोशन चालू आहे. तसं पण म्हणता येईल, कारण की मी त्यांचं हमखास करेल, कारण की खूप मदत केली त्यांनी. म्हणजे स्टार्टिंग पासून जर्नी जेव्हा स्टार्ट झाली, मला कधीच त्यांनी असं पैशासाठी फोर्स नाही केला की तू एवढे पैसे दे किंवा हे कर, तू आमचंच प्रमोट करून दे किंवा हे कर, असं कधीच मागं नाही लागलं. तुला यायचं कधी यायचं कर, हे कर. कधी मला एका पैशाने विचारलं नाही त्यांनी की एवढेच पैसे भर, हे कर, असं नाही. खूप सपोर्ट केला, खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे इथले. किंवा मला कन्सेप्टच्या बाबतीत पण झालं ना, तिथला जो ओनर आहे, जो शाळेतला मित्र आहे माझा, बरोबर, तर तो पण खूप मदत करतो. की मला म्हणजे खास असं वाटतं, कारण की दिवाळीची सुट्टी होती आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला सुट्टी होती दिवाळीची, पण तो मला म्हणला नाही की नको करायला. त्यांनी बोलवलं, कॅमेरामॅन मी बोलून घेऊन आणलो, पण त्यांनी मला स्वतः आला माझ्यासोबत स्टुडिओला. त्यांनी स्वतः स्टुडिओ अख्खं बंद असताना ओपन केलं. माझा दिवाळीचा फराळाचा व्हिडिओ होता, फराळ, आणि मला डोक्यात नव्हतं की मला करायचं आहे. पण असं मला लक्ष्मीपूजन पण त्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन, त्याच्या आदल्या दिवशी तो व्हिडिओ केलाय मी. त्यांनी त्या सुट्टीच्या दिवशी पण त्यांनी मला ओपन करून दिला व्हिडिओ. ते मला खास वाटतं, कारण की त्या गोष्टींचा सपोर्ट केलाय मला खूप भरपूर. मी करेल त्यांचं तिकडे काय होतंय, तिकडे काय होतं. त्यांची खूप छान फर्म आहे ती, मार्केटिंग वगैरे करतात तिथं, डिजिटल मार्केटिंगची फर्म आहे त्यांची. त्यात त्यांचा स्वतःचा इन हाऊस स्टुडिओ आहे, आणि बाकीच्या पण मग कॅफेज असेल तुमचा किंवा कोणता बिझनेस असेल, भरपूर चांगले बिझनेस त्यांच्याशी जॉईंट आहेत. तर तुम्ही थांबू नको, प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्यांचं नंबर किंवा त्यांचं नाव, त्यांचं लोकेशन सगळं आहे त्याच्यात. तर हवं तर तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. जसं तुम्हाला पण आता कधी लागलं, स्टुडिओ लागला, तर ते आहेत आणि सपोर्टिव्ह आहेत सगळे गोष्टी. असं नाही की माझा मित्रच आहे म्हणून, पण
चांगले. कॉलेज केलं तुम्ही, इंजिनिअरिंग म्हणजे डिप्लोमा, त्याच्यामध्ये तुम्ही YD, त्यानंतर ग्राफिक्स केलंय, त्यानंतर परत तुम्ही जॉब केलाय, त्याच्यानंतरचा विषय आता इंस्टावरती आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर खूप सारा वेगवेगळा प्रवास आहे. स्वप्न काय पाहिलेलं की आपल्याला हे करायचं आहे, मग तुम्ही सांगताय ना थांबू नको. बरोबर. त्यामुळे म्हटलं की आता तुमचं काय स्वप्न असतंय? मला तेच होतं डोक्यात की कुठेही एखाद्या गोष्टीत अडकून नाही राहायचंय, की ही गोष्ट केली आणि मग चालत राहिलं त्याच्यातच. मग कधी झालं ना की अरे नाही हे होत नाही माझ्याकडनं, मग लगेच स्विच केलं मी ते. की कारण की तो काळ होता, वय नव्हतं एवढं. आत्ता मी 24 आहे. ह्याच्या आधीचं जे बघायला गेलं तर माझ्याकडे काय अशी रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती की तुला बायका पोरं सांभाळायची आहेत आणि कुठेतरी शेतात मजूर करून तिथं त्यांना खायला घालायचं, पोट भरायचं 2 टाईमचं, असं काही नव्हतं. म्हणून मग मी ट्राय करत गेलो की कुठेतरी मला सक्सेस भेटेल, आणि तेच झालं की रील्समध्ये. पण माझं काय झालं तर ॲट अ टाइम दोन्हीकडे सक्सेस होता, कारण की जॉब माझं खूप प्रॉपर चाललं होतं. कुठेतरी अशा स्टेजला होतं की म्हणजे छान बसलो होतो मी त्याच्यात. मग तो त्यासोबतच रील्स पण चालू होतं. पण मला कधीच असं झालं नाही की टाइम नाही मिळत. ही गोष्ट मी खूप बघतो, मला बरं झालं हा विषय निघाला. ही गोष्ट खूप मी बघतो की जे कंटेंट क्रिएटर्स आहेत ना, काय काय व्हिडिओ टाकत नाहीत. म्हणजे मी त्यांना म्हणतो की नाही कन्सिस्टंटली टाका, थांबू नका तुम्ही, कन्सिस्टंटली ती व्हिडिओ टाका. पण त्यांचं म्हणणं होतं की म्हणा अरे कॉलेज असतं. अरे म्हटलं असं शिवाय द्यावं असं वाटत नाही त्यांना. खरंच म्हणतो कॉलेज असतं. कॉलेज किती वेळ असतं? 5 तास, 4 तास, जास्तीत जास्त 5 तास कॉलेज असतं. त्याच्यावरती कोण, जॉब मी 9 तास करतो तरी मी व्हिडिओ टाकतो प्रॉपर. आठवड्याला 2 व्हिडिओ तरी मी टाकायचा प्रयत्न करतोच. काय करायचं, शनिवार रविवार आहे तुम्हाला, कॉलेज पण शनिवार रविवार सुट्टी असेल, नाहीतर रविवारी सुट्टी असते, शनिवारी हाफ डे असतो, तेव्हा करा. आणि तुम्ही कॉलेजमध्ये ना तर तुम्हाला तुमचं क्राऊड आहे प्रॉपर तिथं, कॉलेजमधले व्हिडिओ करा, कॉलेजचे व्हिडिओ करा. मी कितीतरी बघतो अशा की जे म्हणजे एक आहेत असे की आपल्या इथले पुण्यातलेच आहेत की जे कॉलेजमधले व्हिडिओ करतात. मग तसे करा. तुम्हाला खरंच आहे ना मनापासून इच्छा असेल ना तुम्ही करू शकता. म्हणजे हे कारण नाही राहत की कॉलेज आहे आणि जॉब आहे, करायचं तुम्ही कसंही करू शकता. लास्ट सॅलरी का होती? म्हणजे जॉब सोडला भाग वेगळा, पण सॅलरी का होती? मला 40. ती सोडून आता इकडे काय प्रमोशनचं भरपूर चालू आहे सध्या तुमचं, म्हणजे थांबू नको सगळीकडे, नाशिक, नागपूर, इकडे तिकडे काय काय, पुण्यामध्ये भरपूर सारं हॉटेल्स खूप छान पद्धतीने. कसं होतं की आता प्रमोशनसाठी पळापळ झाली की आता मला जायचं होतं परवा बारामतीला, प्रमोशन होतं, तर मग कॅन्सल करावं लागतं. मग असं होतं की जिथं मी 2-3 प्रमोशन्समध्येच सॅलरी कव्हर करू शकतो, तर मग कंटिन्यू मग प्रमोशन्समध्येच का नाही जोर द्यायचा. थोडंसं मी खूप जणांशी बोललो पण त्या बाबतीत, आणि मग तो डिसिजन घेतला की बंद करून हे कंटिन्यू करू. कधी आता परत वाटलं तर परत आपण जॉब करू शकतो, हे की नाही? हां, जॉब करू शकतो. आणि माझं तेच आहे आधीपासून की आपलं काय आत्ता वय एवढं हे नाही आहे, किंवा माझ्या घरच्यांनी पण मला कधी एवढा फोर्स नाही केला. वडील सपोर्टिव्ह आहेत खूप खूप जास्त. म्हणजे काय करतात घरचे? आमचं शॉप आहे अपवन चौकात. बरं, कसं? पुस्तकांचं. म्हणजे पुस्तकच असतं पुस्तकांचं. मग त्यामुळे ते पण सपोर्टिव्ह आहेत. बघ, एवढं शॉप वगैरे होतं पुण्यात, सदाशिव पेठेत सगळे बाहेरून मुलं येतात राहायला, मग UPSC MPSC न करण्याचं काय कारण होतं का, किंवा कसा विचारच नाही आला डोक्यात? एवढा मी वाईडी झालोय, मी काय तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो? नाही, घरचे म्हणू शकतात ना यार. इंजिनिअरिंग मध्ये माझं काय डोकं चाललं नाही, तर UPSC MPSC तर किती लांबची गोष्ट आहे. मी तर नाव जरी काढलास तरी मला शिवच भेटले असते, मग त्या बाबतीत सपोर्ट नसता केला. म्हणजे घरच्यांना माहित होतं सगळं की आपला पोरगा काय असं आहे. आता मी कसं मेकॅनिकल करताना, तर आता मेकॅनिकलची फी केवढी होती, 1-1.5 लाख रुपये फी होती. फर्स्ट इयरची, सेकंड इयरची 80,000 फी होती. एवढे पैसे भरल्यानंतर माझ्याकडनं ते झालं नाही. तर UPSC MPSC ची पुस्तकच केवढी महाग आहेत, ते कधी घेऊन देतील मला, कधी करतील? नाही. प्रेम झालंय कधी? प्रेम पोरीवरती प्रेम झालाय? हो, झालंय ना, भरपूर वेळा. नाही, कधी सक्सेस नाही भेटला त्याच्यात, पण आणि आता विचारच करत नाही त्या गोष्टी. थांबू नको हा काय कन्सेप्ट, मोटिवेशन आहे ते, थांबू नको, करत राहा. ट्राय करत नाही तुम्ही? मग सध्या केलं, भरपूर ट्राय करेन. सक्सेस भेटत नाही का? भेटलाय, ते पण आता ऑनस्क्रीन नाही सांगू शकत. काही गोष्टी आहेत. आपण तुम्ही म्हणजे ओपन माईक करत होता, म्हणजे असं कोणाकडे पाहून केलं होतं की नाही मला कॉमेडियन व्हायचंय? समोर कोण होतं की आपण या पद्धतीने केलं पाहिजे? मला स्टार्टिंग अभिषेक उपमन्यू ते झाकीर खान,
भारी वाटायचं. जाकीर खान स्टोरी सांगा. अनुभवसी. नाही ते तर आत्ता झाले बासी, तेव्हा नव्हतं. तेव्हा अभिषेक म्हणून एक होता, जाकीर खान होता आणि फारुकी तो होता. भरपूर होते तेव्हा तसे. आणि तो एक यांच्यावरती बोलतो, रिलिजन वरती वगैरे बोलतो तो, कामरा कुणाल कामरा. ते भारी चालायचे तेव्हा. त्यांच्याकडे बघून थोडंसं होतं माझं की आपल्याला पण असं करायचं. आणि मी मराठीत नव्हतं करत, मी हिंदीमध्येच करत. पण मग आहे की मराठी माणसाला हिंदी बोलायचं म्हणजे तुमरे को हमरे को तुमरे को हमरे को होतं. तसं होतं. आता असं ठरवलं कधी की आपण आता करू शकतो स्टँड अप कॉमेडी किंवा तिकडे येऊ शकतो, असं कधी ट्राय? माझ्या डोक्यात ऍक्च्युली हेच होतं की रील्स मधनं एक ऑडियन्स जमा करायचा. मग तेव्हा आपल्याकडे ऑडियन्स असेल की मग ते ओपन माईक सारखं नाही की 3-4 टाळकी घेऊन बसलं आणि केलं, तसं नव्हतं. म्हणलं आपण प्रॉपर आपला ऑडियन्स एक जमा करायचा आणि तो ऑडियन्स झाला की मग चालू करायचं स्टँडअप. आणि मग त्या सगळ्यांना स्टँडअप थ्रू हे करायचं. मग आत्ता पण आहे माझ्या डोक्यात, कुठं मी हे नाही करणार आहे ते पुढे जाऊन. थोडासा अजून थोडासा ऑडियन्स आला की करणार आहे. लिहिणं चालू आहे अजूनही. म्हणजे स्टँडअप कॉमेडी वेगळं आणि एक रील साठी कंटेंट तयार करणं वेगळं येणार ना? हो, वेगळे प्रॉपर वेगळे. तसं त्या पद्धतीने काही असं भविष्यामध्ये पाहायला भेटणार आहे आम्हाला? कसं काय मिळेल? आता मी कसं थोडं लॉंग करत चाललंय. आता रील्स साठी कसं काय जण विचार करतात की 30 सेकंदाचाच करायचा किंवा 15 ते 20 सेकंद यायचं करायचं. पण माझ्या व्हिडिओ बघितला तर 1-1 मिनिटाचे आहे किंवा 1 मिनिट 20 सेकंद. आता मी ते इंस्टाग्रामच्या याचा पुरेपूर फायदा करून घेतो. आता मी प्रमोशनच्या पण व्हिडिओ असतील ना तर माझ्या 2-2 मिनिटापर्यंत जातात. त्यांना सांगावं लागतं हो ते कट करावं लागेल, थोडासा कट करावं लागेल. त्यांना कसं होतं की हा पूर्ण व्हिडिओ चांगला आहे, प्रॉपर करा म्हणून. मी आता रिसेंटली एक भुजबळ बंधूची व्हिडिओ केली तर त्यात त्यांचा व्हिडिओ 2 मिनिटं 10 सेकंद असा गेला होता प्रॉपर मोठा. त्यांना तर नाही पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ आवडला. म्हणलं नाही 1 मिनिट 30 सेकंदाची आहे आणि त्यात पण मी थोडा कमी करूयात कारण की लोकांना एवढं पण लेंदी नको. मी युट्यूबला तो पाहिलं तर पूर्ण व्हिडिओ टाकलाय, पण इंस्टाला तो कट करून 1 मिनिट 10 सेकंद वगैरे करून टाकलाय तो व्हिडिओ. बरोबर. तर मग मला सुचतं असं म्हणजे मोठ्याच्या मोठं लिहू शकतो मी. किंवा मी 2 नाटक पण लिहिलेत. स्वतः लिहिलेत मी. आणि मोनोलॉग्स तर भरपूर आहेत माझ्याकडे. नोट्स उघडले तर सगळे असे लिहिलेले आहेत मोठे असे. त्यातले कसं असतं की नाटक वगैरे जरी म्हणलं प्रत्येक ह्याच्यात पंच नसतो. जरी एक स्टोरी कॉमेडी नाटक असतं आणि त्यात प्रत्येक काय म्हणतात त्याला, प्रत्येक सेकंदाला पंच नसतो किंवा प्रत्येक 30 सेकंदात नसतो. तर मग त्यातले मी काढतो की ते 30 सेकंद आहेत ना ते, मग ते इथं बसवले. मग त्याचा 30 सेकंदाचाच तो हे केला, बरोबर रील बनवला. असं चालू आहे. याच्यानंतर एक रॅपिड फायर राऊंड आहे. तर आवडता हिरो कोण आहे? शाहिद कपूर. हिरोईन? नाही रे, मला नाही सुचत रे असं लवकर. पण आलिया भट. लग्न झालं तिचं आता? झाले आता. दोघांचे सेम चॉईस आहे म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. यानंतर एक प्रश्न येईल की आवडता कॉमेडियन कोण आहे? कॉमेडियन अभिषेक उपमन्यू. रील मध्ये कॉमेडी मध्ये रील बाज किंवा रील स्टार कोण आहे किंवा रील जो बनवतो रील कोण आहे? ज्याच्या रील पाहायला आवडतं, कॉमेडी असो कुठले असो त्यात की छान वाटतं यार, वाव असं. एक ते हिंदी आहेत ते, मी आता रिसेंटलीच बघितले त्यांचे, विजय 3 गाईज म्हणून. त्याचं पेजच नाव आहे विजय 3 गाईज असं. तो म्हणजे काय बाप कॉमेडी, वल्गर नाहीये किंवा असं काहीच नाहीये त्याच्यात, वल्गरिटी नाहीये. पण तो जो कॉमेडी डिलिव्हर करतो ना तो खरंच भारी आहे. आणि आपलं मराठीमध्ये बघितलं तर एक फूड ब्लॉगर आहे आणि कॉमेडियन करतात ते, स्पायसी केक म्हणून. स्पायसी केक इंटरव्ह्यू झालाय आपल्याकडे. हो का सर? तुमचं नाव आलंय आज आमच्याकडे. नाही ते चांगले, खूप छान, बेस्ट. म्हणजे फूड ब्लॉगर नाही म्हणता येणार त्यांना. नाहीच, खरंच खूप छान कॉमेडी. शब्द मराठी एकदम प्रॉपर मराठी. मला पण एवढं येत नाही, मी पुण्यात राहतो, मी पेठेत राहतो, पण मला एवढे प्रॉपर शब्द मी कधी ऐकले नव्हते आणि ते खरंच भारी डिलिव्हर करतात. छान आहे त्यांचं बोलणं वगैरे पण छान. फिरायला कुठे आवडतं मग? फिरायला मला ऍक्च्युली असं बघायला ना बीचवाले असे नाही आवडत जास्त. महाबळेश्वर वगैरे
छान वाटतं असं थंड कोजी कोजी वातावरण. पावसात वगैरे जायचं. आवडती डिश कुठली? बिर्याणी. कुणाची? चिकन बिर्याणी. नाही नाही, ब्रँड असं काय नाही. ब्रँड असं काही नाही. बिर्याणी, बिर्याणी मी स्वतः बनवून पण खाईल, मला भारी वाटतं. बनवतो मी, कालच बनवली होती. यानेच एक म्हणजे पर्सनली म्हणता किंवा असं काही नाही, आवडता एक जवळचा मित्र कोण आहे की आपण काहीतरी टेन्शन मध्ये असो किंवा काही रागवल्यावरती त्याच्याजवळ जाऊन व्यक्त होता? फ्रेंड आहे माझे. यानं जागा काय की खूप सारा एकदा पैसा आला आता, म्हणजे प्रमोशन जास्त चालू झाले, त्यांना लास्ट टाइम कुठे फिरायला गेलो होतं? आता रिसेंटली बारामतीला गेलो होतो. प्रमोशन साठी नाही, प्रमोशनचे पैसे आल्यानंतर फिरायला कुठे गेलो? अच्छा, पावना लेकला गेलो मी आता रिसेंटली. ते पण प्रमोशन होतं? नाही, प्रमोशन नव्हतं, फिरायला गेलो होतो. आणि ते चालूच असतं आता. म्हणजे माथेरानला गेलतो, त्याच्या आधी महाबळेश्वर झालं. म्हणजे जवळजवळच, लांब नाही गेलो कुठे. एवढा मोठं प्रमोशन. पेठीमध्ये राहत आहे, हा एक लास्ट आहे याच्यामध्ये रॅपिड फायर मध्ये. पेठीमध्ये राहत आहे, पेठीमधली एक शिवी आहे, एक शिवी. आणि ती शिवी पण नाही वाटत असं एक नॉर्मल रेग्युलर शब्द काय आहे की आपण आता कसं भाड्या बिड्या म्हणतो, गावाकडचे पप्पा म्हणतात, डायरेक्ट भाड्या म्हणून जातात, तसं पेठीमधलं काय एखादा वडील मुलांना म्हणतात डायरेक्ट, काय वाटत नाही फार असं बोलताना. ती शिवी असेल काय काय असं कुठला वर्ड आहे? मला पण नाही आठवत असं. अरे पप्पा शिवाय देत नाही? देतात, पण ते घाणघणच देतात. एवढी अशी सोजवळ शिवी नाही कोणती. हरामखोर आहे आमच्याकडे, आमच्या घरचे देतात पप्पा, घरचे म्हणजे पप्पा समजा, सगळं घाण देतात तुमच्या घरी? तसं नाही, पण मला असं म्हणजे कधी एवढं आठवत नाही. अजून काय असेल? बरं ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. यानंच एक लास्ट आहे की माझ्याशी गप्पा मारून कसं वाटलंय? अरे खूप मस्त, भारी वाटतं. तारीफ नाही करायची पण जेन्युइनली असं एकदम एकदम फ्रँकली कसं वाटलं? छान वाटलं मला पण. असं नाही का ते रील्सच्या ह्याच्यातनं बाहेर पडून असं कुठेतरी भारी रे काहीतरी छान करतोय आपण, नाही म्हणजे असं कसं फनी त्यातनं बाहेर पडून काहीतरी एक सिरियस गप्पा. मला पण खूप वाटतं की आपलं स्वतःच शेअर करावं. खूप असं मनात असतं जे रील्स मधनं शेअर नाही करू शकत. रील्स मध्ये आपण कितीही नाही म्हणलं तरी फेकच दाखवतो सगळं. एक फेक साईड असते की हा, पण तसं ते सोडून पण मी काहीतरी आहे हे मला दाखवण्याचा मला संधी वाटली आजच्या. छान होते मला ते, माझं मन मोकळं झालं. मला ते खूप बरं वाटतं की माझं मन मोकळं झालं. मला पण या गोष्टी सांगायच्या होत्या किंवा बोलायच्या होत्या. खूप गोष्टी अशा होत्या की ज्या मी आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये नाही बोललो किंवा कधी माझ्या रील्स थ्रू पण कधी गेलं नाही. आणि मी मोस्ट ऑफ स्टोरीज वगैरे खूप कमी टाकतो, नाहीच म्हणजे माझ्या रिअल लाईफच्या स्टोरी ज्या असतात, आपण जे इथं गेलो स्टोरी काढली टाकली, ते मी कधीच करत नाही किंवा केलं नाही आतापर्यंत. मग ते काही गोष्टी अशा शेअर करायच्या वाटल्या ते शेअर केल्यात. बरं वाटलं मला, छान वाटलं. तुम्हाला देखील आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला किंवा यांच्याशी गप्पा मारून कसं वाटलं आम्हाला कमेंट्सच्या मधून नक्की कळवा. तुम्ही देखील #वैयक्तिक या चॅनलवरती आलात, वेळ दिला, सगळ्यात महत्वाचं त्याबद्दल मी #वैयक्तिकडून खूप धन्यवाद देईन. थँक्यू. थांबू नका, पुढच्या पण पाहत राहा.